विश्वनाथजी पाटील यांचा सन्मान आणि सत्कार आपण करतोय. या ठिकाणी आपण आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले सन्मान्य मान्यवरांचे खूप खूप आभार. थँक्यू. जाऊया आपण अ, मैदानाच्या बाजूनं मॅच या ठिकाणी सुरू करूया. सन्मान्य मान्यवरांच्या माध्यमातून नेहमी या आयोजनासाठी मोलाचं सहकार्य हे होत असतं आणि त्यामुळे आपण पाहतोय इकडे नक्कीच ते बहुमूल्य वेळ नक्कीच देतच असतात आणि मोलाचं सहकार्य सुद्धा करत असतात. येस, एक बाउन्सरची ताकीद ही दिली गेलेली आहे. प्रदीप लोखंडे, क्या बात आहे. इन ऍक्शन मध्ये प्रदीप आला होता. एक सूचना आहे खेळाडूंना, जर तुम्हाला निर्णयामध्ये चॅलेंज वाटत असेल तर तुम्ही लगेच 15 सेकंदामध्ये, एक 10-15 सेकंदामध्ये अंपायरकडे जाऊ शकता, कारण की तुम्हाला हाईटच्या बाईटसाठी रिव्ह्यू दिला असोसिएशनने. त्यानंतर तुम्हाला नक्कीच रनआउटसाठी रिव्ह्यू दिलाय असोसिएशनने. त्यानंतर वाईड बॉलसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. त्यामुळं चर्चा करत बसण्यापेक्षा किंवा मग माझं तर खुलं म्हणणं आहे की रिव्ह्यू घेऊन किंवा मग रिव्ह्यू वाचून तुम्हाला तो काही घरी न्यायचा नाहीये. त्यामुळे तो तुम्हाला इथे वापरावा लागणार आहे. तर नक्कीच या ठिकाणी ही जी लाईफलाईन दिलेली आहे ती वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हा वाईड आहे तर तुम्ही थर्ड अंपायरकडं हा निर्णय रेफर करणं गरजेचं आहे. तुम्ही पंचांकडनं नक्कीच फलंदाज या नात्यानं किंवा मग क्षेत्ररक्षण करत असाल तर कर्णधार, आपल्याला तो अधिकार दिलेला आहे कर्णधाराला की आपण तो निर्णय थर्ड अंपायरकडे जाऊ शकता. 2 चेंडू टाकून झालेत आणि रघुनाथ जोगारी नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने चेंडूला आपण पाहतोय थोडासा बाहेरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. दरम्यान आपण पाहू शकतात बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन शेवटचा मॅच आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. रघु यांच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न थोडासा आपण जर बघितला तर ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं फटका कमिट केला होता, या फटक्यानं मनीष तारेची आठवण झाली. तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटलं होतं, जो की मनीष आपल्याला आजच्या शेवटच्या या पहिल्या फेरीच्या शेवटच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. साईड दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक आपण पाहू शकतायत. एकही धाव अजूनपर्यंत आलेली नाहीये. संतोष वल्वी याच्या बॅटमधनं जरी धावा आल्या नसल्या तरी सुद्धा गोलंदाजीमध्ये तो एक चांगलं काम करत असताना आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव आणि 1 विकेट अशा पद्धतीने हाताळले गेले आहेत. काय घडतंय तर मॅडन विकेट, पहिली मॅडन विकेट या ठिकाणी खूप खूप नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी, कारण की त्याने आजच्या दिवसातली पहिली मॅडन विकेट ओव्हरचा मान मिळवलाय तो म्हणजेच संतोष वल्वी याने. ओव्हर झाली आहे तर या डीजे यांच्याकडे ऐकूया सुंदर असं गीत. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर एकूण जे टार्गेट आहे मला वाटतंय
44चं टार्गेट आहे, म्हणजे 18 चेंडू 44 धाबा या बनवावे लागणार आहेत. विकेश करपडे आलाय नव्यानं बॉलिंग मार्क करते आणि आता त्याच्यासमोर आहे सागर. सागर याच्या या फलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत काय कसं घडतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप, पहिली धाव एक्स्ट्राच्या रूपानं मिस्टर अतिरिक्त महोदयाच्या रूपाने ही धाव आलेली आहे. धाव संख्या 1 एका षटकाच्या समाप्तीनंतर आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिसफील्ड झाले, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जे काय जबरदस्त फटका होता, ज्या वेगाने चेंडू गेला नक्कीच संतोष वल्वी यांना सुद्धा ते थांबवता आला गेला नव्हता. ऑन साइडला खेळाय, चेंडू वर गेलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, मात्र चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. DJ Rudra in the mix. जे काय जबरदस्त फटका सागर याच्या बॅटमधून निघाला. धावसंख्या झाली 11. संदीप दिंडा यांचं आगमन झालंय. संदीपजी दिंडा आपलं खूप खूप स्वागत आहे या जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा आयोजित मर्यादित षटकांच्या क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये. तसेच रमेशजी तांबडी यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. या बेवाड्याचे ग्रामस्थ आहेत. दरम्यान काय घडतंय तर एक निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आपण पाहतोय. एकूण चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू वाईट टाकल्याच्या नंतर एक चौकार, एक षटकार, त्यानंतर डॉट, असे 3 चेंडू बघायला मिळतात. अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही की हा मॅच कोण घेऊन जाईल. एका बाजूने एक तगडी गोलंदाजी, तगडं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या बाजूला जबरदस्त अनुभवी फलंदाजी रघुनाथ जोगारी आणि त्याचे सहकारी सागर जोगारी. क्या बात आहे, सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र क्षेत्ररक्षकाला बघणे वाचून काहीच पर्याय नव्हता. चेंडू चाललाय सागर जोगारी याच्या बॅटमधून निघालेला हा प्रेक्षणीय षटकार. काही जबरदस्त फटका होता. टायमिंग चांगली होती. वाडिश, लॉंगॉन आणि काव कॉर्नरच्या मधनं चेंडू हवेतनं सीमा रेषेच्या बाहेर गेला होता. आज संघ जर पाहिले तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा, वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव पहिला सामना, आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि कावदेवी कामण हा दुसरा सामना. त्यानंतर तिसरा सामना कानाई स्पोर्ट्स आणि विजयदीप झाला. तर विजयदीप संघाने दुसऱ्या फेरीतून डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये नक्कीच प्रवेश मिळवला, कारण की ते जिंकलेले आहेत दुसऱ्या फेरीतून. कावदेवी देवदळ आणि ओमसागर बामणगाव हा मॅच सुरू आहे. यानंतर होळी क्रॉस घोडबंदर आणि साईदत्त काजूपाडा हे 2 ठाणे जिल्ह्यातील संघ बघायला मिळतील. हलक्या चेंडूला कट केलाय. क्या बात आहे. एक धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. सागर लीड फ्रॉम द फ्रंट. चांगली फलंदाजी करत असताना शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट ऑन पुल अँड इट वॉज अ पॉवरफुल षटकार.
लक्षात असू द्या, एक महत्वाची सूचना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 25 धावा झाल्यात. किती धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये? 19 धावांची गरज आहे. एक सूचना आहे, ग्रामपंचायतमध्ये VC चालू आहे, तर फक्त तुम्हाला स्कोर सांगितला जाईल थोडा वेळ जोपर्यंत VC चालू आहे तोपर्यंत, आणि थोडासा आवाज कमी असेल. तर तुम्हाला जर स्कोर हवा असेल तर आम्ही तुम्हाला पोचवू. येस पंच, मॅच चालू ठेवायचं आहे. नऊ चेंडू 16 धावा. 9 चेंडू 16 धावांची गरज. 9 चेंडू आणि 16 धावा. शंका थोडीशी आहे कारण की बेल्स डिस्ट्रॉय झालेला आहे अगोदरच, मात्र कशानं पडलाय हे सुद्धा आपण पाहूया.
येस, बॉल या ठिकाणी चेंडू घासून गेलाय, त्यामुळे बेल्स डिस्ट्रॉय झालेली आहे. फलंदाज बाद. अ, 7 बॉल 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावांची गरज. अ, 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. सहा चेंडू फलंदाज बाद झालाय. 6 चेंडू, माफ करा, 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. चार चेंडू 12 धावांची गरज देवदल संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडू 12 धावांची गरज.
3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये देवदल संघाला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. दोन चेंडू 12 धावांची गरज. 2 चेंडू 2 षटकार. एक चेंडू 12 धावा. 1 चेंडू 12 धावांची गरज. चौकार आलाय. संघ पराभूत झालाय देवदल संघ. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही देवदल संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. संतोष